तुला भेटली बाकीचे एवढे लोक खुवारेच आहे का? मध्ये काम आहे अबे तुझ्या ज्यानं बनेल तू मालका का नौकर काय राहिला? पाहू कोणतं काम होतं? आपण का आपल्या घरचे काम टाकून आपल्या घरीच बायको सगळं आणि भरते पोट. हा तुला माहिती आहे 30 किलो भेटते ना आहे का नाही? काही विचार कर थोडसा पुढचा. कायचा बायको भेटीत बसलं बोलत मग सरले माझ्या कामात देगा सुपात भाऊ 500 हा तेच काम करतो. तुला तोंड टाकायची सवय आहे म्हणा अरे वारे कोंगल मिट्टू हा होय बायकोचा भाड्या देव का तुला गिट्टू बाप्पा लय मिट्टू दिला. बरं जाऊ दे काय करायचं नाही. राजाने सांगितले माझ्या मित्राने आलो बापा तुला बोलवण्याकरिता दादाने मध्ये नाही मध्ये बोलवलं. हो पागलचा पागल तुला समजत नाही का? हा हा सांग राजा विने बापा राजधानी सुनी जनते वाचून कचेरी सुनी हो हो शिपाया वाचून पारा तुला माझ्या मित्राने बसल्या गादीचे राज्य मालकाला हो. अरे चालत्या गादीचे राज्य मला माझ्या मित्राने बरोबर आहे हो उरलेले काम बापा तुझ्याकडं माझ्या बांधवा बाकीचं मी करतो जाऊ मालकाच्या वाड्याला हो. अरे आनंदाचे विचार सांगन मालक आपल्याला हो ना बरोबर आहे ज्या बापा दोघाने मनी करता विचार हो. अरे ज्या मालकाच्या वाड्याला अरे कसे निघणं चालले दोघे मग निघून चालले वाड्याला आपण आलो मालकाच्या वाड्याला हो पण बरोबर काम कर. एकटा 8 दिवस झाले तू सुट्टीवर आहे कारण मी काम केलं मला काय म्हणणार नाही. बरं मालक मोठा रागव नाही हो का कारण बरोबर आहे ना. हा बरोबर आहे कोणी आले जमा करण्याची कोणी आले दान धर्म करण्याची हो कोणी आले भोजन करण्याला हो बरोबर आहे. राजा वाचून बापा राजधानी सुने शिपाया वाचून पारा सुनारे मी कुठं नाही म्हणलो तू म्हणलास नाही ना. मग आता मी काय म्हणतो पुढे तरुण बापा मुद्रा करावं मागे तरुण बैठकी बसावं बरोबर आणि नाही बी केलं असतं. अरे मी बरोबर करतो मालकाला आवाज दे मग बरोबर राह तू नाही केलं असतं पाय मग सोडेला ठीक आहे. कृष्णनाथ हो तवा चरणी बापा तुमची माता बापू सरकारनं आणले तुमचे शिपाई हो. आनंदाचे विचार सांगदा तुमच्या शिपालाजी हा
म्हणता बाबू सरकार मोठ्या माझ्या जीवाच्या गती अरे पण झालं तरी काय झालं त्याची पहिली बायको उठून पर आली दुसरी केली आणि तिसरी पण इथून गेली त्या बहीण आम्ही चौथी आणली पण लहान पण मोठी विद्वान हो का बहीण घरात घासले तर बहीण निघाला पत्ताच नाही शाबास. आणि दरवाजाही नाही उघडेल कोणाचा तक्रार ते साधा सोडून द्या बोल झालं आलं मला घरी बायकोला चालत राह म्हणा. आता आपल्या मी सांगितलं मालक मला तुला संकल्प आता का टाइम झाला एक तुला पगार घेऊन राहिलास मला तू. म्हणलं त्याला मी मला फुगतचा पगारला त्या दिवशी 500 रुपये मध्ये मागितला मग आहे का नाही आणि आपलं काम उरलं हो ना. तुम्ही लवकर त्याला आवाज द्या मी आवाज देतो. ऐकलं म्हणावं बापा माझं लाडके म्हणावं सिपाहीजी. भाड्याच्या पहिला पहिलेच म्हणलो एवढा मोठा वाडा बांधण्याची उघडी दरवाजे लावल्या तुला माणसंही नाही दिसत. तर मग दरवाजे उघडून लावल्या होता एकामेकाला धक्का लागला तर का होईल हो का मग म्हशीसारखा ठिकाणा चालला नालाय. एवढा मोठा वाडा आणि दरवाजे भाड्याच्या पहिला नोकरी करायचे सगळं चांगल्या प्रकारे नोकरी कर. काम काय झालं का जी नाही तर राजीनामा देऊन दे. काऊन का माझ्या आता काय गलती झाली का गलती झाली म्हणजे सांगा ना काय झालं का 8 दिवसाचा बापा जमाना झाला म्हणावं सिपाही नाही कामावरती आदर म्हणावं माझ्या सिपाहीजी. हो ना बरोबर आहे तुझ्या वाचून रे सारे बापा कचेरीचे काम काजडले म्हणावं सिपाही गा. बापसाहेब 8 दिवस कामावर नव्हतो त्यासाठी एवढे मोठे रागाले आल्या मग पण माझ्या घरची परिस्थिती मोठी खराब होती बापसाहेब. बरोबर आहे का सांगू जी मोठी दुःखाची गोष्ट आहे खरंच काताजी आपल्या दुःखाची गोष्ट आहे परंतु तुला मालूम आहे का आपल्या राजधानीमध्ये काम सांभाळण्यासाठी तुरी नाही बा. आता बरोबर आहे मला पण आता इकडे पाहून का तिकडे पाहून घरची बाई मरून गेली असती जाग्यावर. हो का काताजी तुझी तब्येत बिघडून गेली होती. का सांगू जी नाही तुझी गोष्ट बरोबर आहे. अगोदर घरच्या वस्तूची आपल्या घरवालीची तब्येत पहिल्या दवाखान्यामध्ये नेलं पाहिजे तिला ट्रीटमेंट करायला आवश्यक आहे रे. डॉक्टर केले वैद्यवाने केले मग देवधर्म केले हो का फायदा काहीच नाही. डॉक्टर झाले वैद्य झाले सगळे झाले परंतु फायदा काहीच नाही. फायदा काहीच नाही. मग साला इकून तिकून एका सोमच्याकडे गेलो हो का आपला रामदासजी राऊत हा बरोबर आहे तो आयुर्वेदिक वाला आहे चांगला. बहीण बुवा म्हणलं बहीण घरवालीची तब्येत दुरुस्त होऊन राहिली म्हणलं मग त्याला कसं करू म्हणलं. हो का बहीण बुवा म्हणे तुम्हाला का सांगू म्हणलं काहून काय झालं म्हणे तुमच्या बहिणीची तब्येत अशीच झाली होती म्हणे. हा तिला ढोक डॉक्टरकडे नेलं होतं म्हणे. का म्हणे ढोक डॉक्टरकडे नेलं होतं म्हणे तिले. हो डॉक्टरकडे नेलं होतं म्हणे. त्याचा फायदा झाला म्हणे तिले. याच्या बापानं पाहिलं होतं. हो कधी तो सांगेल ते सांग आपण तो झोप डॉक्टरचा दवाखाना कशासाठी आहे जनावरांसाठी जनावरांसाठी आहे. नाही तिथं बायांचा माणसाचा दवाखाना आहे का. त्याच्या बागोडे फायदा कसा झाला तर अबे चूप सांगणारा वेळा तर ऐकणारा वेळा. नेलो होतं म्हणे फायदा झाला म्हणे तू तिथं नेऊन पाय म्हणे. नाही हो कधी नेलो म्हणतो तर मी नाही. अबे त्या झोप दवाखान्यामध्ये फायदा झाला असता तर एवढे मोठे हॉस्पिटल काढायसाठी काढले असते. आता कोणाला कुठून फायदा होते कोणाला कुठून फायदा होते हॉस्पिटलमध्ये होते असं थोडी आहे काही. मग त्याला नेलं त्याच्या बायकोला भात झाला म्हणलं मी घेऊन गेलो. तू घेऊन गेला जी का सांग बापसाहेब इतकं मोठं इलेक्शन भरलं त्यानं पाहिलं हात बर का ना मग हा एवढं मोठं ठोकर
एवढी मोठी लंबी सुई आताची हो का तुम्हाला कासम मालूक हा टोचल्या बरोबर बायको ढोरासारखी बोंबलेची नाही मरते म्हणलं हा साला मुली आला राग डॉक्टरचा म्हणलं डॉक्टर भाड्याच्या बोला चांगला टोचून टोचण्यात राहू दे म्हणलं त्याच्यात डॉक्टर पाहिलं आपण पण तुला पहिला जर समजायला पाहिजे का या दवाखान्यामध्ये मी काय साधले उभा हा दवाखाना ढोराचा आहे हो हा या ढोराच्या दवाखान्यामध्ये इंजेक्शन केव्हाले राहतात जनावरांनी द्यायचे हो ही गोष्ट बरोबरच आहे मग माझी गलती झाली गलती तुझी झाली एवढ्याला 2 गुल्या देणं भाऊसाहेब हो का साड्या लंब्या ह्या एवढ्या ठोकर टेंबरासारख्या बाई मला विचार पडला म्हणलं एवढ्याला गोळ्या माय घरवाली खाईल कशी कशी खाई कारण तोडच नाही आहे. डॉक्टर साहेब म्हणले ह्या गोळ्या खायच्या काय ना हा काय ना खायच्या म्हणतेस म्हणे भाड्याच्या बाजूला बायकोल तोंड नाही का बे म्हणे मग आईची म्हणलं तोंड पण म्हणलं दुधामध्ये शिरत नाही म्हणे दुधामध्ये खायच्या का पाण्यामध्ये खायच्या हा तर कायच्या खायच्या बा म्हणलं कायच्याचं नाही खायच्या म्हणे दुधाचं नाही ना पाण्याचं नाही सहजाचं नाही काहीच नाही म्हणे कायच्या खायच्या म्हणे तर मग कशा कशा खायच्या म्हणलं या चुरपू चुरपू खायच्या म्हणे शाबास चांगली गोष्ट आहे हो कधी गोळ्या दिल्याबरोबर तब्येत ठाक झाली झाली ना बिलकुल आता पद्धतशीर आहे आहे, ठीक ना आहे. आता रेग्युलर कामा व्यवस्थित बिलकुल काय बरं आता ना ढाकला पडत अरे झालेली बाणगड जाऊ द्या म्हणावं माझ्या शिपाई हो जाऊ द्या भर दुपारचा बापा बाराचा टाईम झाला म्हणावं शिपाई गा बाराची कचेरी रे हो ना अरे 11ला बापा बंद करावी म्हणावं शिपाई गा एवढं लवकर करतो मी हे काम नाही. निघून जाऊ बापा बाईच्या विलास मंदिराप्रती म्हणावं शिपाई म्हणजे माणसाच्या वेळेला जायचं म्हणता आणखी बापा वाट पाहत सलवरच्या माळी प्रति म्हणावं शिपाई गा चांगली गोष्ट आहे ना लवकरात लवकर कचेरीचे दार बंद कर बिलकुल. लवकर येतो लवकरात लवकर ये कधी ना चला मालकानं सांगितलं 12ची कचेरी 11ला बंद करायची आणि लवकरात लवकर यायचं मी खोलतोच काय वेगळी जाऊ कचेरी जे असतील त्या लोकांना घरी पाठवून देतो लवकरच वापस येतो बाकीचं राहिले शिल्लक घरी येऊन भरून देतो आपल्या माया आळा कोणती चोट आहे पण बुडल मालक बुडल मले का करायचे आहे त्याला गेलं पाहिजे लवकर त्यावेळे बाबा शिपाय आले मनामध्ये विचार करतोय आणि त्या राज कचेरी प्रती अरे कसा निघून जातो नारायण हा गेलं पाहिजे अरे ऐसा मेरे दिल पे तुम्हारा है दोस्त तो एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्त तो ये दिल तुम्हारे प्यार का हमारा है दोस्त तो ये दिल तुम्हारे प्यार का हमारा है दोस्त तो मेरे दिल पे तुम्हारा है दोस्त तो एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्त तो ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्त तो ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्त
दिल तुम्हारे प्यार का मारा है दिल तुम्हारे मारे दिल तुम्हारे पास है हमारे दिल तुम्हारे पास है हमारे बापरे कोची तिथे चांगली दाबून भरली रे बाबा कोणा